आपण जेव्हा वेट लॉस जर्नी चालू करतो तेव्हा आपण ह्या छोट्या छोट्या चुका ज्या करतो, ह्या चुका केल्यानंतर आपलं वजन जे आहे ते स्टक होतं. ह्या कोणत्या चुका आहे ज्या वेट लॉस जर्नी चालू करत असताना आपण करतो आणि आपलं वजन जे आहे ते स्टक होतं. याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बऱ्याच वेळा वजन कमी करत असताना थायरॉईड ज्यांना असेल किंवा ज्यांचा कोठा जड आहे, ज्यांचं वजन झपाट्यानं कमी होत नाही, बरेच लोक आहे त्यांचं वजन जे आहे ते साधारण महिना 15 दिवस त्यांनी जर वेट लॉस जर्नी चालू केली तर यामध्ये काय होतं, त्यांचं वजन स्टक होतं. तर हे वजन जे आहे ते वाढतही नाही आणि कमी देखील होत नाही. तर हे असं का होतं याविषयीचं आपण माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि येणारे नवनवे व्हिडिओ जे आहे ते एन्जॉय करा. बऱ्याच वेळा वेट लॉस जर्नी आपण चालू करतो आणि ह्या वेट लॉस जर्नीमध्ये काय होतं, आपलं वजन जे आहे ते स्टक होतं. वेट लॉस जर्नी जी आहे ती रट्टाळवाणी होते, कंटाळवाणी होते आणि मग आपल्याला असं वाटतं आता आपलं वजन कमी होणार नाही आहे, वजन कमी करायचं नाही आहे. वजन कमी करणं हा विषय आपण एकदम स्टॉप करतो आणि मग आपलं वजन जे आहे ते वाढतही नाही, कमी होत नाही, डिमोटिवेट होऊन जातो आणि बरेच प्रोडक्ट आपण वापरले आहे किंवा कुठल्याच प्रोडक्टने आपल्याला फरक पडणार नाही असं आपल्याला वाटू लागतं आणि आपण वजन जे आहे ते जसंच्या तसं आपलं राहतं. तर असं का होतं याविषयीच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे का आपल्या ह्या नेमक्या कुठल्या चुका होतात, ज्या आपण वजन कमी करत असताना ज्या चुका आपण करतो त्यामध्ये आपल्याला वजन आपलं का कमी होत नाही, झपाट्याने का कमी होत नाही. आता जर जड कोठा असेल तर आपलं वजन जे आहे ते थोडंसं स्लो कमी होतं आणि ज्यांचा हलका कोठा आहे त्यांचं वजन जे आहे ते झपाट्याने कमी होतं. आता हलका कोठा म्हणजे काय, तर वजन जे आहे म्हणजे मिरची थोडीशी, एखादी मिरची जरी त्यांनी खाल्लं किंवा तिखट भाजी जरी खाल्ली तरी त्यांचं पोट हे आहे पटकन साफ होतं. आणि जड कोठा म्हणजे ज्यांचं वजन जे आहे 10 मिरच्या खाल्ल्या तरी, तळलेल्या मिरच्या खाल्ल्या तरी देखील त्यांना काही पोटावरती परिणाम होत नाही, त्यांचं पोट अजिबात हालत नाही, अजिबात साफ होत नाही. तर हा झाला जड कोठा. आता जड कोठ्याच्या लोकांचं वजन जे आहे ते थोडंफार वजन कमी व्हायला थोडासा वेळ लागतो आणि हलक्या कोठ्यांचं वजन जे आहे म्हणजे जर साधारण एका महिन्यामध्ये आपण जर हिशोब लावला तर ज्या ठिकाणी एका महिन्यामध्ये 5 ते 6 किलोपर्यंतचं हलक्या कोठ्याचं वजन कमी होतं त्या ठिकाणी अगदी 4 किलोपर्यंत, 3.5-4 किलोपर्यंत जड कोठ्याच्या माणसाचं वजन कमी होतं. तेही त्यांनी व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन केलं तरच. आता बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना थायरॉईड असतं, ज्यांचं पोट अगदी गच्च आहे, ज्यांचा गच्च कोठा आहे त्यांनाच मुळात थायरॉईड होत असतो. ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांना थायरॉईडचा प्रॉब्लेम जास्त होत असतो. आता याच्यामध्ये काय होतं, थायरॉईडमध्ये किंवा आपण वजन कमी करायला घेतलं का काय होतं, बऱ्याच लोकांना पटकन रिझल्ट येतो, काही लोकांना हळूहळू रिझल्ट येतो. ज्यांना हळूहळू रिझल्ट येतो ते लोक डिमोटिवेट होतात. एक 15 ते 20 दिवसामध्ये ते डिमोटिवेट होतात. प्रसंगी ते काय करतात, जे काही त्यांनी वेट लॉस जर्नी चालू केलेली आहे ती ते सोडून देतात. हे असं का होतं, तर काय होतं, जेव्हा वजन जे आहे तुम्ही वेट लॉस करण्यासाठी तुम्ही जो आहार घेत आहे किंवा जी काही औषधं घेत आहे आयुर्वेदिक, जे आहार घेत आहे तुम्ही त्या आहारा थ्रू जर तुम्ही वजन कमी करत असाल तर हा आहार जो आहे तो व्यवस्थित तुम्ही चालू आहे, तुमचं डाएट वगैरे चालू आहे व्यवस्थितरित्या, तुम्ही तेलकट बाहेरचं वगैरे सगळं बंद केलं आहे, 15 दिवस झाले तुम्हाला रिझल्ट दिसत नाही तर हरून जायचं काही गरज नाही आहे. कारण वजन जे आहे ती चरबी जी आहे आतमधून वितळायला लागली का तुम्ही लगेच डिमोटिवेट होतात आणि सगळं सोडून देतात. तर असं करायचं नाही आहे. जेव्हा चरबी वितळायला लागते तेव्हाच तुमचे पेशंट सुटून जातात आणि प्रसंगी तुम्ही काय करतात, डाएट किंवा एक्सरसाइज करत असाल किंवा बाकीच्या काही अदर गोष्टी करत असाल तुम्ही, तर त्या गोष्टी तुम्ही सोडून देतात आणि प्रसंगी काय होतं, तुमचं वजन कमी होत नाही आणि वजन तुमचं वाढतही नाही, तुम्ही सोडून देतात आणि तुम्हाला असं वाटतं का कुठल्याच गोष्टीनं आपलं वजन कमी होणार नाही. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील तर काय करायचं आहे, साधी गोष्ट मी तुम्हाला सांगते. हे बघा, वेट लॉस जर्नी जी आहे ती चालू करायची आहे 3 महिन्यासाठी. 3 महिन्यासाठी वेट लॉस जर्नी तुम्ही जेव्हा चालू करता तेव्हा अजिबातही हे करायचं नाही आहे किंवा दर महिन्याला तुम्ही वेट लॉस जर्नी, दर महिन्याच्या कोर्समध्ये तुम्ही वेट लॉस जर्नी करू शकता. दर 1 महिन्याचा कोर्स घ्यायचा आणि त्यामध्ये स्वतःला सांगायचं आहे का अजिबातही आपल्याला
आता वजन कमी करण्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे. वजन कमी करायचं आहे म्हणजे आहे. पूर्णपणे जर तुम्ही आहारावर लक्ष दिलं, पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही स्वतःकडे दिलं, तर एका महिन्यामध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट येतो. परंतु तुम्ही डिमोटिवेट व्हायचं नाही. चरबी कुठेतरी वितळायला लागते. तुमची एवढी मेहनत असते, तुम्ही एवढी मेहनत करतात एक 15-20 दिवस आणि कुठेतरी वजन काट्या उभं राहून तुम्ही स्वतःला डिमोटिवेट करून घेतात. त्यासाठी मी तुम्हाला सांगत असते, पहिली गोष्ट म्हणजे वजन काट्यावर अजिबात उभं राहू नका. वजन जर कमी करायचं असेल तुम्हाला तर महिन्याच्या पहिल्या दिवशी, ज्या दिवशी तुम्ही डाएट सुरू करणार आहे त्या दिवशी तुमचं वजन चेक करा. ते डायरेक्ट 3 महिन्यानं वजन चेक करा तुमचं. मध्ये आधे वजन अजिबात चेक करू नका. याने काय होणार आहे, तुम्ही डिमोटिवेट होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर अजिबात स्वतःकडे बघू नका. फक्त तुमच्या आहाराकडे बघा. तुमचा आहार तुम्ही काय घेताय हे कॉन्सन्ट्रेशन असणं आहाराकडे खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला मेडिटेशनची फार गरज आहे. मेडिटेशन हे काही तासापुरतंच असतं. त्यासाठी तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यानंतर किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वतःला सांगायचं आहे का मला आजच्या दिवसापुरतं तरी मला आज तेलकट, ऑइली, गोड पदार्थ ह्या गोष्टी खायच्या नाही आहे. मी माझं डाएट जे आहे ते प्रॉपर फॉलो करणार आहे. जर तुम्ही असं केलं डेली तर तुम्ही त्या दिवसापुरते मोटिवेट होत आहे. त्या दिवसापुरते तुम्हाला एनर्जी मिळत आहे आणि आपसुकच तुमचा महिना जो आहे तो तशा पद्धतीनं कंप्लीट होत आहे. अशी सोपी जर पद्धत तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये जर वापरली तर निश्चितपणे तुम्ही वजन कमी करण्यावरती विजय मिळवू शकता. वजन जे आहे ते तुमचं झपाट्याने कमी होईल आणि जास्त किलोमध्ये तुमचं वजन कमी होईल. हे वजन कमी एकदा झालं तर तुम्ही लाईफ खूप छान पद्धतीने एन्जॉय करू शकता. वजन कमी झालं तर एक नवीन जीवन तुम्हाला मिळत असतं आणि हे नवीन जर जीवन तुम्हाला पाहिजे असेल तर काही गोष्टी तर तुम्हाला सोडाव्या लागतील. थायरॉइडच्या माणसाचं असं असतं का पोट कोठा जो आहे त्यांचा गच्च असतो आणि ते त्यांचं वजन जे आहे ते कमी लवकर होत नाही. तर हे जे वजन आहे ते कमी तुम्हाला करायचं असेल तर औषधं आणि औषधांबरोबर तुम्हाला माइंड सेट करण्याची गरज फार आहे. दुर्गा हर्बल पावडरची जर तुम्ही कोर्स घेतला एक 3 महिन्याचा, तुम्हाला थायरॉइड असू दे किंवा काहीही असू दे 100% 15 ते 18 किलोपर्यंतचं ही पावडर जी आहे ती वजन कमी करत असते 3 महिन्यामध्ये. दुर्गा हर्बल पावडरची वेट लॉस पावडर तुम्ही रात्री घ्या. दुर्गा हर्बल पावडरची डिटॉक्स पावडर तुम्ही सकाळी घ्या. रिझल्ट जो आहे तो 1 नंबर रिझल्ट तुम्हाला मिळून येणार आहे. तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मला लाईक करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ गरजू लोकांना शेअर करा, जेणेकरून तुम्हाला जरी हा व्हिडिओची गरज नसेल परंतु गरजू व्यक्तीला जर शेअर केला तर त्या गरजू व्यक्तीची जी आहे ती गरज भागेल आणि तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळतील. समोरच्याची हेल्थ चांगली राहील. भेटूया पुढच्या नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.